दिवाळीच्या सुट्टीत मामाची इथं आलो होतो. पण इथं आल्यावर मामानं मोक्कार कामाला लावलं. सगळं सांगतो. पण त्याआधी आपल्या आयडीला फॉलो नसेल केलेलं, तुम्ही लवकरात लवकर फॉलो करून घ्या. तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या लाडक्या बहिणींनो, मी आहे शिवम पवार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही जात असन तुमच्या मामाच्या घरी मामाच्या पोरीसोबत एन्जॉय करायला. पण मी माझ्या मामाची इथं आल्यावर मामा डायरेक्ट मला शेतामध्ये कामाला लावित असतात. तुमच्या हलवी माझ्यासारखे असन तर माझ्याकडे एक उपाय आहे. दर शनिवारी शनिदेवाला नारळ फोडा म्हणजे शनी मागं लागणार. किती बी काही झालं तरी मामाचं थोडंफार काम ऐकणंच पडत असतं. कारण काय येणाऱ्या दिवसामध्ये मामाची खास गरज आपल्यालाची आणि ती गरज कोणती ते तुम्हाला बी समजलं असेल. गाईला चारा घेऊन घरी आलो आणि झाडावर हे माकड टांगलेलं दिसलं. तर माकडाची जिंदगी बी आपल्यासारखी जंड झालेली आहे. आयुष्यात काय चाललंय तेच समजाना. मी मामाची गाडी घेऊन चाललो होतो सावंगी बायपासला. पण तेवढ्यात आपल्याला रस्त्यात नमुना भेटला. नमुना म्हणे मला पण यायचं, मला गाडी शिकायची. त्या नमुन्याला गाडी शिकायला तर नेलं, पण गाडी आणि रस्ता पाहून नमुना म्हणे मला नाही शिकायची गाडी, मी चाललो घरी. तो नमुना गेला घरी. आता मी बी जातो घरी. आणि तुम्ही अजून पण आपल्या आयडीला फॉलो नसेल केलं तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या. धन्यवाद.